मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्डची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने झाली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डचा 12 अंकी नंबर आपल्याला मागितला जातो. तर मित्रांनो, रेशन कार्डचा 12 अंकी नंबर मोबाईलवरून कसा काढायचा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये तुम्हाला मेरा रेशन असे सर्च करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला वरती एक नंबरलाच ॲप दिसेल मेरा रेशन, तर तुम्हाला हे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. मित्रांनो, ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मेरा रेशन हे ॲप ओपन करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ज्या काही परमिशन मागितले जातील त्या तुम्हाला इथे ॲलो करायच्या आहेत. तुम्हाला इथे लोकेशन चालू करा असा मेसेज येईल, तर तुम्हाला इथे लोकेशन सर्व्हिस पण ऑन करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे परत मेरा रेशन ॲप हे तुम्हाला ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर ॲपचा असा काही इंटरफेस तुम्हाला दिसेल. यामध्ये तुम्हाला पंजीकरण, लाभ की जानकारी, आसपास राशन की दुकाने. तर मित्रांनो, इथे हे ॲप हिंदीमधून ओपन झालेलं आहे, तर तुम्ही याची भाषा देखील बदलू शकता. तर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतील. त्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करून तुमची इथे भाषा तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. तर मी इथे मित्रांनो आपली मराठी मातृभाषा ही इथे मी निवडून घेतलेली आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला नोंदणी, लाभ माहिती, जवळील रेशन दुकाने, ONORC राज्य, लाभार्थी लेनदेन, पात्रता, आधार सेटिंग, अभिप्राय, लॉग इन करा आणि FS अभिप्राय असे तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील. तर तुम्हाला मित्रांनो, इथे तुम्हाला आधार सीडिंग या तुम्हाला पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील, रेशन कार्ड क्रमांक आणि आधार नंबर. तर तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर काढायचा आहे, तर तुम्हाला इथे आधार नंबरवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा इथे 12 अंकी आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे तुमचं आधार सेडिंग म्हणजे रेशन कार्डचा 12 अंकी नंबर इथे तुम्हाला शो होईल. तर या ठिकाणी तुम्हाला इथे मूळ राज्य, मूळ जिल्हा, योजना, त्याच्यानंतर रेशन कार्ड क्रमांक, रास्तभाव दुकान, ONORCची स्थिती आणि इथे खाली तुमचे जे काही सदस्य असतील इथे तुम्हाला त्याची माहिती दाखवली जाईल. तर मित्रांनो, इथे रेशन कार्डचा नंबर 12 अंकी नंबर हा इथे तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाईल. तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर मेरा रेशन ॲप डाउनलोड करून ज्या व्यक्तीच्या नावाने रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा रेशन कार्डचा 12 अंकी नंबर हा घरी बसून शोधू शकता, अगदी 2 मिनिटात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.